मंत्रालयातील फेस स्कॅन यंत्रणेचा फसवा खेळ सुरू आहे अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे। सुरक्षेच्या नव्या यंत्रणेमुळे सामान्य नागरिक सध्या त्रस्त असल्याचं पटोले यांचं म्हणणं आहे। मंत्रालयाचं पुन्हा एकदा सचिवालय करण्याचा हा डाव आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। एक्सवरती पोस्ट करत नाना पटोले यांनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। एक्सवरती नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। फेस स्कॅन यंत्रणेचा फसवा खेळ, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय करण्याचा डाव, खरं तर जनतेला सत्ताधाऱ्यांकडून दूर ठेवण्याचा आणि लोकशाही प्रक्रियेपासून सामान्य जनतेला रोखण्याचा हा सरकारचा प्रयत्न दिसतोय, जेणेकरून बिल्डर आणि बड्या उद्योगपतींना राज्यातल्या जमिनी आणि संपत्ती देता यावी। बिल्डरांच्या गाड्या बिनदिक्कटपणे मंत्रालयात येत आहेत, पण सामान्यांची मात्र अडवणूक सुरू आहे। या व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कर्मचारी, अधिकारी आणि सामान्य नागरिकांची रोज तारांबळ उडते। त्यामुळे सरकारनं तातडीनं या गोष्टीची दखल घ्यावी आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्याकरता तात्काळ जुनी पास मंजुरी व्यवस्था लागू करावी। नाना पटोले यांनी एक्सवरती ही पोस्ट करत सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।